नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारी 1च्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचा 20वा स्थापना दिवस ज्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि शरद पवार बोलायला उभे आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले, मला आकडा लक्षात नाही, पण महिला पदाधिकाऱ्यांच्या संबंधीचा राष्ट्रवादीने विक्रम त्या काळामध्ये केला. तो महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील. आणि या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी एक फार व्यापक करण्याच्या उद्देशी खबरदारी घेतली. काही महानगरपालिकेमध्ये महापौर पदाची जबाबदारी सुद्धा आपल्या पक्षावर पडली. आणि एका बाजूने आपण संघटनात्मक विस्तार वाढवत होतो आणि दुसऱ्या बाजूनं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपले जे सहकारी काम करत होते ते लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्तेचा वापर उत्तम रीतीने करत होते. त्यावेळेस सगळी संयुक्त सरकार होतं, पण लोकांच्यामध्ये चर्चा असायची की काम करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याकडे जावं आणि काम करण्याचा उद्देश राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेला होता. या गोष्टीचे स्मरण आपल्याला सगळ्यांना आहे. ठीक आहे, आता सत्तेचा तो कालखंड निघून गेला. 14-18 पर्यंत आपण सत्तेत होतो, देशाची काम करायची संधी आपल्याला मिळाली. पण 14 सालाच्या मधून एक प्रकारचं चित्र देशाचं बदललेलं चित्र आपल्याला दिसतंय. आणि आज सर्व देशामध्ये ज्या विचारधारेला आपण सगळ्यांनी सातत्याने विरोध केला, ती विचारधारा त्या ठिकाणी आज सत्तेमध्ये आलेली. आपल्या सगळ्यांच्या विचाराचं मूळ गाभा हा गांधी नेहरूंच्या विचाराशी सुसंगत आहे. गांधी, नेहरूंनी, आंबेडकरांनी, महात्मा फुल्यांनी स्वातंत्र्याचा, समतेचा, ईशमतेच्या विरुद्ध जाण्याचा व्यापक देश त्याचा विचार हा समाजाच्या समोर मांडला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या विचाराला घेऊन लक्षावधी तरुण घरदाराचा विचार न करता त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि स्वतंत्र भारत हे जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या विचारानं पुढे जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न सुरू होता, पण अनेक संघर्ष झाले, मतभेद झाले, हटापुटी झाल्या. आणि त्यामध्ये शेवटी आपण एक स्वतंत्र पक्ष म्हणून स्थापन करायचा निर्णय घेतला आणि आपलं एक धोरण आपण पक्क केलं. आपण नवे आहोत, तरुण आहोत. अधिक कालखंड आपल्याला जसा काँग्रेसला 125 वर्षात मिळाला किंवा भारतीय जनता पार्टीला 50-60 वर्षापेक्षा अधिक मिळाला, तसा कालखंड आपल्याला मिळाला नाही. पण मिळत त्याचा विचार कधी आपल्या कार्यकर्त्यांनी केला नाही. हा पक्ष मजबूत करायचा आणि या पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र ठेवायचं, याच्यात तडजोड करायची नाही, ही भूमिका घेऊन आज आपण सगळे ठिकठिकाणी काम करतो. एका बाजूला गांधी, नेहरूंच्या विचारांची भूमिका मी आपल्याला सांगतोय. आज देशामध्ये दिसतंय काय, आज संपूर्ण भारतामध्ये काही राज्य जर सोडली तर सांप्रदायिक विचाराचा ज्वर हा ठिकठिकाणी बघायला मिळतो. दिल्लीमध्ये आहे, देशाच्या संसदेमध्ये आहे, केंद्र सरकारमध्ये आहे, अनेक राज्यामध्ये आहे. पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो एका कोपऱ्याला मोठ्या प्रमाणात वगळी वस्त्र घातलेले लोक असतात. त्याच्यात स्त्रिया असतात, पुरुष असतात. ते काही फारसे भाग घेतात वगैरे असं दिसत नाही, पण त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. सरकार चालवण्याची जबाबदारी काही घटकांच्यावर आणि त्या सरकारी अधिकाराचा लाभ घेऊन आपली समाजाला
एकसंघ न ठेवण्याची जी विषारी विचारधारा आहे तिचा पाया विस्तृत कसा करता येईल या प्रकारची खबरदारी घेणारा तो वर्ग आज संसदेमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला. आता उद्या अधिवेशन सुरू होईल आणि कदाचित आम्हाला सदनामध्ये बघायला मिळेल पहिल्या दिवशी ज्या वेळेला राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल त्या अभिभाषणाला संसदेच्या दोन्ही सभागृहाचे लोक असतात, लोकसभेचे असतात, राज्यसभेचे असतात आणि त्यांच्यासमोर राष्ट्रपती संबोधित करतील. आता या सगळ्या भाषण राष्ट्रपतींचं ऐकण्यासाठी जमा होणाऱ्या एकत्रित येणाऱ्या संसद सदस्यांच्यामध्ये शरद पवार बोलता आहेत, अगदी मनापासून ते संवाद साधतायत. जेव्हापासून वेगळा पक्ष त्यांनी सुरू केला आणि तो त्या क्षणापासून सत्तेत बसला तेव्हापासूनच्या आठवणी ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राशी शेअर करत आहेत. विधानसभेची तयारी करा असं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे. शरद पवार थेट संवाद साधतायत. पुढच्या बातमीकडे वळतो आहोत. अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भारताच्या 2011 विश्वचषकाचा नायक सिक्सर किंग युवराज सिंग आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची शक्यता आहे. युवराजनं दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये काही वेळात पत्रकार परिषद बोलावलेली आहे. साधारणपणे 1ची वेळ देण्यात आलेली होती पत्रकार परिषदेची, त्यामुळे कुठल्याही क्षणी तो पत्रकारांना सामोरा जाऊ शकतो आणि मोठी घोषणा करू शकतो. अर्थातच घोषणा निवृत्ती संदर्भातली आहे, पण तो कुठल्या फॉर्ममधून निवृत्ती घेतो का सगळ्या फॉर्ममधून तो निवृत्ती घोषित करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. चर्चा आहे त्याच्या निवृत्तीच्या घोषणेविषयीच त्याने ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे. या संदर्भातली 2017 इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चषकानंतर युवराजला भारतीय संघात क्वचितच स्थान मिळालं. त्याशिवाय आगामी विश्वचषकासाठीही त्याला संघातून वगळण्यात आलं. तसंच यंदा IPLमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडूनही खेळताना युवराजला फारशी कमाल करता आली नाही, त्याला संधीच तशी मिळाली नाही आणि जेव्हा मिळाली त्यात त्याला छापही पाडता आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करतो आहे. युवराज सिंगला G20, आयर्लंडमध्ये युरो T20 स्लॅम आणि हॉलंडमध्ये खेळण्याच्या ऑफर्स आहेत. 8000 से ज्यादा रन और 300 से ज्यादा वनडे इंटरनेशनल खेलने वाले युवराज सिंह आज एक बड़ा फैसला ले सकते हैं. पूरी तैयारियां हो चुकी हैं. इस समय हम मुंबई के एक 5 सितारा होटल में हैं जहां पर युवराज सिंह एक बड़ा फैसला या फिर बड़ा कोई अनाउंसमेंट कर सकते हैं. आप मेरे पीछे देख सकते हैं कि जो युवराज सिंह की जो यादें हैं वो यहाँ पर लगाई गई हैं और साथ ही साथ जो सबसे अहम चीज यहाँ पर देखने को मिल रही है कि जब युवराज सिंह ने 1 ओवर में 6 गेंद पे 6 छक्के जब जड़े थे तो उनकी याद में उसी की जो बैट है, जिस बैट से युवराज सिंह ने 6 छक्के मारे थे, वो बैट आप सामने देख सकते हैं यहाँ पर रखा हुआ है. वो स्टंप है जिसको स्टंप को लेकर वो पवेलियन की तरफ दौड़े थे. साथ ही साथ मैं अपने कैमरा रमेश से बोलूंगा वो टी शर्ट आपको दिखा है, वो टी शर्ट युवराज सिंह की जो 12 नंबर उनका लकी नंबर है, इसी टी शर्ट को पहनकर उन्होंने 6 बॉल पे 6 छक्के जड़े थे. तो एक इतिहास बनाया था, एक वर्ल्ड रिकॉर्ड बनाया था. ये रिकॉर्ड अभी तक किसी भी बैट्समैन ने नहीं तोड़ा है. उसके साथ ही साथ युवराज सिंह ने जितने भी बड़े टूर्नामेंट में जो उनको मैन ऑफ द मैच या फिर मैन ऑफ द टूर्नामेंट मिले हैं और जितने भी अवार्ड्स मिले हैं आप साफ तौर पे देख सकते हो, सारे अवार्ड्स को यहाँ पर लगाया गया है. और जिस तरीके से युवराज सिंह एक बहुत धाकड़ बल्लेबाज माने जाते थे, उसी के तहत उन्हें कई मैचों में मैन ऑफ द मैच अवार्ड मिले हैं. वो सारे जो यादगार मोमेंट हैं, जो यादगार मोमेंटम है, वो यहाँ पर लगाए गए हैं. साथ ही साथ तो सबसे अहम पूरे मामले में ये था कि बैट जो काफी अहम है, जिस बैट से युवराज सिंह ने 6 छक्के जड़े थे वो बैट यहाँ पर बाकायदा रखा गया है. स्टंप भी रखे गए और वो टी शर्ट जो अब एक इतिहास बनने जा रही है, उस टी शर्ट को भी यहाँ पर लगाया गया है. युवराज सिंह का हमेशा जो लकी नंबर 12 नंबर बताया जाता है, वो 12 नंबर की टी शर्ट पहनकर उन्होंने 6 छक्के जड़े थे. कुछ ही देर में बताया जा रहा है कि युवराज सिंह अपने करियर का बड़ा फैसला ले सकते हैं. अगर मैं कैमरामैन से बोलूंगा को मेरे राइट हैंड साइड पर दिखा सकते हैं कि युवराज सिंह की जो पूरी स्टेज है वो यहाँ पर तैयार कर ली गई है और बताया जा रहा है कि युवराज सिंह पूरे
परिवार के साथ यहाँ पर आएंगे और अपने करियर का बड़ा फैसला ले सकते हैं। उनकी याद में बता सकें जो भी जो खास पिक्चर्स है, जो पिक्चर्स कैप्चर किए गए हैं वो यहाँ पर साफ तौर पर लगाए गए हैं। आप देख सकते हैं कि जब वर्ल्ड कप इंडिया ने जीता था उसके बाद की उस समय की ये पिक्चर है, 2011 की ये पिक्चर है। ठीक इसी तरीके की कई पिक्चर्स है जो इस हॉल में लगाई गई हैं। दूसरी पिक्चर हम आपको दिखाना चाहेंगे कि 150 उन्होंने रन बनाए थे, तब की ये पिक्चर है युवराज सिंह की। तो इसी तरीके की जो पिक्चर्स हैं वो पूरे हॉल में लगाए गए हैं। अगर हम दूसरी तरफ आपको दिखाना चाहेंगे जहां पर युवराज सिंह अनाउंसमेंट करने वाले हैं, अपने करियर की बड़ी अनाउंसमेंट करने वाले हैं, वहां पर भी एक पिक्चर्स साफ तौर पर एक पिक्चर्स लगाई गई है जिसमें पूरी डिटेल लिखी गई है कि ये पिक्चर्स कब की है और उन्होंने क्या क्या अचीवमेंट किए हैं। साथ ही साथ युवराज सिंह को बताया जा रहा है कि पूरे परिवार के साथ यहाँ पे आने वाले हैं और कुछ ही देर में एक अपने करियर को लेकर, अपने पूरे क्रिकेट करियर को लेकर एक बड़ा अनाउंसमेंट जल्द कर सकते हैं। मुंबई से कैमरामैन रमेश के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। खरं तर कुठल्याही प्लेयरच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण आणि महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा अत्यंत कठीण क्षण की त्याने त्याची निवृत्ती घोषित करणं, कदाचित काही वेळामध्ये याच ठिकाणी जिथे आमचे प्रतिनिधी विवेक आत्ता उपस्थित होते त्याच ठिकाणी युवराज सिंग येतील आणि आपली ही मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे। पुढच्या बातमीकडे वळू। वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताने दिमागदार विजय मिळवला असला तरी कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सगळ्यांची मनं जिंकली। सामना सुरू असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुरी उडवली। हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावलं। इतकंच नाही तर या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीही मागितली। कोहली फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्मिथची प्रेक्षकांकडून हुरी उडवली जात होती। वर्ल्ड कप सुरू झाल्यापासूनच स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या सातत्याने अशा घटनांचा सामना या दोघांना करावा लागतोय। रविवारच्या सामन्यात अखेर कोहलीनेच पुढाकार घेत प्रेक्षकांना खडसावलं आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजवण्याचा इशारा केला। यानंतर कोहलीने स्मिथची माफी देखील मागितली। कोहलीच्या या कृतीचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे। सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही कोहलीला याबाबत प्रश्न विचारला गेला। कोहली म्हणाला, जे घडलंय त्याला खूप कालावधी झालाय, आता स्मिथ मैदानात परतलाय। एखाद्याचं असं खच्चीकरण करणं योग्य नाही। एखाद्या खेळाडूला मैदानात उतरल्यावर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणं हे चुकीचं आहे। I think what's happened has happened like long back. The guy is back, he's trying to play well for his side. Even in the IPL, I saw him. It's not good to see someone down like that, to be honest. I mean, we've had issues in the past. We've had a few arguments on the field, but you don't want to see a guy, feeling that heat every time he goes out to play. I mean, what's happened has happened. Everyone's known that. He's come back. He's worked hard. He's playing well for his side now. So just because there's so many Indian fans here, I just didn't want them to set a bad example, to be honest, because he didn't do anything to be booed, in my opinion. He's just playing cricket. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात कांगारूंच्या खेळाडूंकडून पुन्हा एकदा चेंडू कुरतडल्याच्या आरोपात ते सगळे घेरले गेलेत। मॅचच्या दरम्यान ऑस्ट्रेलियनचा लेग स्पिनर ॲडम झंपा याच्या जवळ बॉल आल्यावर त्याने ट्राउझरच्या खिशातून काहीतरी काढलं आणि बॉलवर घासलं असा व्हिडिओ समोर आलाय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुन्हा एकदा कांगारूंच्या खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंग झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या व्हिडिओबाबत अजूनही कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही। महेंद्रसिंग धोनीविषयी बोलूया। या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्क्स स्टॉयनिसने टिपलेल्या धोनीच्या झेलाची जोरदार चर्चा झाली। शेवटच्या षटकात दमदार फटकेबाजी करण्याच्या विचारानं धोनीने फटका लगावला। जमिनीच्या जवळ असलेला फुल टॉस चेंडू धोनीने पूर्ण ताकदीनिशी टोलवला, पण अत्यंत चपळाईनं स्टॉयनिसनं तो चेंडू एका हाताने रोखला आणि भन्नाट असा झेल टिपला। Doesn't get the power MS Dhoni hits the toe of the bat. ऑस्ट्रेलिया विरुद्ध महेंद्रसिंग धोनीने जोरदार फटकेबाजी केली। धोनीच्या षटकारावर कोहलीने दिलेली रिॲक्शन सध्या व्हायरल होते। धोनीचा षटकार पाहून कोहलीही अवाक झाला। अचूक गोलंदाजी करणाऱ्या बुमराहच्या एका चेंडूवर वॉर्नर चुकला। बुमराहचा चेंडू वॉर्नरच्या बॅटचा किनारा घेऊन थेट स्टंपवर गेला, पण स्टंपला चेंडू लागूनही बेल्स पडल्या नाहीत आणि वॉर्नर नाबाद राहण्यात यशस्वी ठरला।
राजकीय विश्वातून एक मोठी बातमी आहे। सुप्रिया शरद पवार यांची स्वतः चिकाटी काही कमी नाही, अर्थात चांगल्या गोष्टीची दाद देण्यात काही गैर नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत। चांगल्या गोष्टींना दाद देण्यात गैर ते काय असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। पवारांच्या संघाच्या स्तुतीवर सुप्रिया सुळेंनी हे मत व्यक्त केलं आहे। सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात बघा। बराच वेळ सिंचन भवनमध्ये होता, अर्थात याच्या आधी तुम्ही बऱ्याचदा आलात। आता काही वेळापूर्वी लोक भेटले ते दौंडचे होते, मला वाटतं बीबी कॉलेज संदर्भातला विषय काय विषयामध्ये आज दर म्हणजे मी लोकसभेची खासदार असल्यापासून दर 3 महिन्यांनी माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या विकास कामाचा आढावा मी घेतो। मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, आणि हे रुटीन आमची दर 3 महिन्याची मीटिंग असते। तशी रुटीन मीटिंग माझे सगळे सहकारी आणि सगळ्या तालुक्याचे रिप्रेझेंटेशन, 9 तालुके आहेत माझ्या लोकसभा मतदारसंघात, 9 तालुक्यातल्या लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही दर 3 महिन्यांनी सिंचन भवनला येतोच। आज काही स्पेसिफिक तुम्ही बघताय महाराष्ट्रात आणि माझ्याही लोकसभा मतदारसंघात पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे लोकांना दुष्काळाची परिस्थिती आहे। काही ठिकाणी टँकर मोठ्या संख्येने चालू आहेत, तर त्याचं नियोजन, आणि आम्हाला अपेक्षा होती की आधीच वाटत होतं की पाऊस आत्तापर्यंत सुरू आहे, पण पावसाचा अजून काहीच पत्ता दिसत नाही आहे। त्यामुळे पाण्याची तीव्रता ही भयंकर वाढत चालली आहे। त्यामुळे त्याचं एक नियोजन आणि पुढे काय करणार आहेत याच्यासाठी चर्चा करायला 9 तालुक्यातून आम्ही सगळे वेगवेगळे लोक आलो। आपल्याच मतदारसंघातला विषय म्हणजे नीरा देशमुखचा विषय जो आहे, तर त्या संदर्भात काय नेमकी भूमिका बोलणं आहे? नाही, आज त्याची माझ्या मीटिंगमध्ये कुठली चर्चा नाही झाली आणि माझी दुष्काळाचीच सेंटर्ड माझी चर्चा होती, कारण आज महाराष्ट्रात आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात दुष्काळाची परिस्थिती म्हणजे पाणीच नाही आहे। अशी अनेक गावं जिथे टँकरशिवाय आता काही नाही, कॅनॉल अगदीच ड्राय झालीत। उजनीचं धरण, त्याच्यात मी मागच्या आठवड्यात जाऊन आले तेव्हा मी वॉक घेतला तिथे। एवढी भीषण परिस्थिती असताना आता सर्वसामान्य माणसांपर्यंत पाणी कसं पोहोचवणं हेच मोठं आव्हान आहे। फडणवीस जे म्हटले होते की म्हणजे येत्या 5 वर्षामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र करू, दरवर्षी 3000 गावं, 15000 गावं। आता असं म्हणतात की मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही। 1995 साली युती सरकार असताना टँकरमुक्त महाराष्ट्र घोषणा दिली होती, महाराष्ट्रामध्ये धावत आहे। काय एकंदरीत वाटतं की या सगळ्यांकडून हे सरकारचं जाहिरात तुम्ही जर पाहिली असेल, दुष्काळ तुमचा, निर्धार आमचा, जे किती असंवेदनशील हे सरकार आहे की तो दुष्काळ तुमचा म्हणतं। म्हणजे सर्वसामान्य माणसाचा दुष्काळ तो सरकारचा दुष्काळ नाही। हे सरकार वास्तवतेपासून किती दूर आहे आणि किती असंवेदनशील आहे हे त्यांच्या जाहिरातीतूनच, त्यांची विचारसरणी कशी आहे त्याच्यातून कळतं। ते दुसरं असं, माड्याचे खासदार आहेत रणजित आपले नवनिर्मित, ते आता इथे येऊन बसले, ते म्हणतात अध्यादेश काढा, बारामतीचं पाणी तोडा, त्यासाठी आम्ही जाणार नाही। तुमच्या प्रेशरमध्ये तो अध्यादेश निघत नाहीये असाही त्यांचा आरोप आहे। माझ्यामुळे म्हणजे तुमच्या बारामतीकरांच्या प्रेशरमुळे अध्यादेश काढला जात नाही। मला या विषयाबद्दल काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे माझी जेव्हा त्यांच्याशी चर्चा होईल तेव्हा मी जास्त बोलू शकेन, कारण का माझ्या काय तुमची खासदार म्हणून काय मागणी असेल? कारण पाणी तर तोडलं जाईल असं आता जलसंपदा मंत्री म्हणतात, पाणी तर तोडलं जाणार ना शेवटी। नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की हा माणुसकीचा प्रश्न आहे, हा भागाचा प्रश्न नाही। पाण्यावरनं राजकारण करू नये अशी माझी नम्र विनंती आहे। दुपारी 1च्या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वसईच्या समुद्र किनाऱ्यावर एक कार समुद्रात वाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। काही अतिउत्साही पर्यटक आपली कार समुद्र किनाऱ्यावर आणतात आणि लक्ष नाही की मग अशा प्रकारे कार्स वाहून जातात, अशीच घटना घडली आहे। मात्र अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचं अर्नाळा पोलिसांनी सांगितलं। म्हणजे कार वाहून गेल्याची किंवा कार सापडली नाही अशी कुठलीही तक्रार आली नाही असं अर्नाळा पोलिसांनी सांगितलंय। पण एका बाजूला आपण बघतोय कार वाहून जाताना असतानाची दृश्य आणि दुसरीकडे कार पाण्यातून बाहेर काढत असतानाची दृश्य। बिहारमधील 4 आमदार आक्षेपार्ह कृत्य करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे। मणिपूर इथं स्टडी टूरसाठी गेलेले बिहारचे 4 आमदार एका तरुणीसोबत डान्स करताना दिसून आलेले आहेत। भारत म्यानमार सीमेवर असणाऱ्या मोरे या शहरामध्ये एका तरुणीसोबत जबरदस्तीने ते डान्स करतात। आमदार यदुवंश कुमार यादव यांच्यासह 3 आमदारांना 1 जूनला मोरे इथं दौऱ्यावर पाठवण्यात आलं होतं। यदुवंश कुमार यादव यांच्यासोबत असलेल्या अन्य टीममधील आमदारांचं नेतृत्व ते करत होते। त्यामध्ये भाजपचे सचिन प्रसाद सिंह, जेडीयूचे राजकुमार राय आणि आरजेडीचे शिवचंद्र राम
यामध्ये सामील होते. तर व्हिडिओत बिहारच्या आमदारांनी तरुणीच्या खांद्यावर हात ठेवत नाचत असल्याचं दृश्यांमध्ये बघायला मिळतंय. मात्र तरुणी या आमदाराचा हात वारंवार बाजूला करण्याचा प्रयत्न करतेय. नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचं बंगळुरूमध्ये निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तसंच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 माथेरान इथल्या एका कोकणी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कर्नाड यांचं मूळ गाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड भागातील कर्नाड हे. कर्नाड यांनी चित्रपटसृष्टीमध्ये वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. गिरीश कर्नाड यांचा हा चित्रपट SL भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केलं होतं. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. दरम्यान कर्नाड यांच्या निधनानंतर कर्नाटकात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.